पौष महिन्यात तुम्ही उद्यापन करू शकता का? तर हो, अगदी तुम्ही करू शकता, त्याला काहीही एक हरकत नाही. आता अजून एक प्रश्न असा असतो की अमावस्येला शक्यतो कोणी परान्न घेत नाही, कोणाच्या घरी जेवत नाही, कोणाच्या घरी जात नाही. तर अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुम्ही अमावस्येला उद्यापन करणार असाल तर करा, किंवा पुढच्या गुरुवारी जरी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल. काय होतं, बऱ्याचशा वेळेस बायकांच्या पाळीमुळे, काही बाकीच्या गोष्टींमुळे, घरातल्या अडचणीमुळे ते 4 गुरुवार पूर्ण होत नाही. शक्यतो 4 गुरुवार करतात. तुम्ही म्हणाल 4च गुरुवार करायचे असतात आणि मग शेवटचा गुरुवार धरायचा नसतो, तर असं नाही. त्या महिन्यात जेवढे गुरुवार येतात तेवढे सगळे गुरुवार करायचे असतात आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता. आता हे लक्ष्मीचंच उद्यापन आहे, तर अमावस्येच्या दिवशी समजा जर कोणी स्त्री तुमच्याकडे जेवायला येणार नसेल किंवा जर कोणी सवाशीण जेवायला येणार नसेल तर एखाद्या ब्राह्मण